हॅलो गाईज, वेलकम टू द माय अनदर मिनी ब्लॉग. हा व्हिडिओ खरं तर मकर संक्रांतीचा आहे, पण मी आज अपलोड करते आहे. काही कारणांमुळे मला टाईम भेटला नाही अपलोड करायला, त्यामुळे मग मी आज करते आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी ना आमच्या शेजारी मुलं आली होती काही गावातली पतंग उडवायला. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी असं मानलं जातं की पतंग उडवायचा, पण मला माहीत नाही की का पतंग उडवतात मकर संक्रांतीच्या दिवशी. जर तुम्हाला सुद्धा माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण मला याची काही नॉलेज नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग मला ते दिसल्यामुळे मी सुद्धा गेले त्यांच्यासोबत पतंग उडवायला. मी असं फर्स्ट टाईमच मुलांसोबत पतंग उडवत होते. याच्या अगोदर मी पतंग उडवला आहे, पण एवढं काही कधी उडवला नाही. पण मकर संक्रांतीच्या दिवशी तर कधीच उडवला नाही. मग काय मस्त मी त्यांच्यासोबत पतंग उडवला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी सुद्धा पतंग उडवला आणि त्यांचं बघितलं सुद्धा. मला तर अगोदर पतंग उडवायला येतच नव्हतं, पण कसं तरी प्रॅक्टिस करून उडवायला आला. आणि ती मुलं तर एवढे परेशान होत होते ना, त्यांचा पतंग उडतच नव्हता. काही जणांचा फाटत होता, तर काही जणांचा उडतच नव्हता. आणि ते कसे तरी दोऱ्या वगैरे बांधून ते पतंग उडवायचा प्रयत्न करत होतात. असंच चाललं होतं. आम्ही एवढा वेळ पतंग उडवला ना, आणि अक्षरशः आम्ही खूप थकलो होतो. आणि ना जर पतंग उडून गेला ना, तर ते एवढे मुलं पळत जात होते ना, खूप जास्त. एवढी मज्जा ना मी कधीच केली नाही. त्या मुलांनी सुद्धा एवढा एन्जॉय केला ना आमच्यासोबत. मस्त ते सुद्धा उडवत होते पतंग. आणि आम्हाला ते त्यांचं पतंगसुद्धा खेळायला देत होते, कारण आमच्याकडे पतंग नव्हते. त्यांचेच आणलेले आम्ही पतंग उडवत होतो, कारण आम्हाला माहीतच नव्हतं गावात पतंग विकायला आलेत. पण त्यांच्यामुळं आम्हाला समजलं की पतंग आलेत सुद्धा. तर अशी केली मी मकर संक्रांती सेलिब्रेट. थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज. बाय बाय. प्लीज